दरम्यान यावर यूपीएससीच्या उमेदवारांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी. पाहूयात. प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर हिचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत. नेमकं या सगळ्या संबंधानं तरुणांना काय वाटतंय, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सोशल मीडियामध्ये झळकल्या, हे प्रकरण जेव्हा समोर आलं तेव्हा काय पहिली प्रतिक्रिया होती, कसं पाहतात? नाही, ह्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याचं जे वर्तन आहे ते नीतिमत्तेला धरून नाही, ते अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही प्रशिक्षण कालावधीमध्येच तुम्ही एवढं अरेरावीपणा तुमचा असेल, ज्यावेळेस तुमच्याकडे जिल्हा सांभाळायला दिला जाईल, लाखो लोकांचं भविष्य तुमच्या हातामध्ये असेल, त्यावेळेस तुमचं वर्तन काय असणार आहे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. UPSC ही देशातली सर्वात विश्वासार्ह संस्था आहे. आज जर तिच्यामध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी घडत असतील आणि त्याद्वारे जर काही लोकांना नियुक्त्या मिळत असतील, तर यामुळे जे प्रामाणिक अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या नशिबेचा खेळ मांडलाय, त्यांच्या संधी हिरावून घेतल्यात असं आमचं म्हणणं आहे. ह्या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन IAS ऑफिसर झाला. एक समाजात तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे की समाज म्हणतो एक बौद्धिकदृष्ट्या प्रगल्भ अधिकारी म्हणून, पण एवढा उतळपणा कशासाठी तुम्हाला? तुम्ही प्रोबेशनमध्ये असताना तुम्ही स्वतःच्या प्रायव्हेट गाडीला पाटी लावता, दिवा लावता, तुम्ही चेंबर मागता. म्हणजे तुम्ही शासनाचा नोकर आहात की तुम्हाला दाखवायचं की बाबा आम्ही IAS ऑफिसर आहे? हे कुठेतरी चुकीचं आहे. हे आता समोर आलेले एक प्रकरण आहे. अशी किती प्रकरणं असतील, याची सखोल चौकशी शासनाने करावी. आणि याच्यामुळे एक समाजातून एक जो संदेश आहे तो चुकीचा जातोय. कारण एक अधिकारी हा अधिकाऱ्यासारखा असावा आणि त्याचं वर्तणूक चांगलं असावं. जर असं जर वर्तणूक असेल तर इथून पुढचा जो काळ आहे त्याच्यामध्ये दुसरा जरी कोणी जर गैरप्रकारे आला तर त्यात वावगं काय वाटू नये. पंतप्रधानांनी उत्तर देणं गरजेचं आहे, कारण की देशाच्या प्रशासनाचा, देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेचा विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झालाय. केंद्र सरकारने ह्यावर समोर येऊन बोलणं गरजेचं आहे. येणाऱ्या संसदेमध्ये या विषयावर चर्चा होणं गरजेचं आहे की UPSC मध्ये अशा प्रकारे गैरव्यवहार होतोय का नाही. बघावं लागेल हे सगळं प्रकरण समोर कुठल्या वळणावर जाऊन थांबतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजले समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे. तर यावर पूजा खेडकर आणि वाशिमच्या जिल्हाधिकारी आणि रोहित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात. मी ऑथराइज नाही आहे त्याच्याबद्दल बोलण्यासाठी. गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट प्रोव्हाइड मी टू स्पीक अबाउट दॅट, सो सॉरी आय कॅनॉट. सामाजिक कार्यकर्ते कुंभार यांनी आपल्या उत्पन्नाच्या दाखल्यावरनं आरोप केलेला आहे, काय तेच सांगते मी. आता ऑथराइज नाही आहे तुम्हाला काही सांगण्यासाठी, बिकॉज गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट अलाउ मी टू स्पीक एनिथिंग ऑन दिस मॅटर, सो आय एम सॉरी आय कॅनॉट स्पीक एनिथिंग. आज आपण पूजा खेडकर मॅडम 2023 बॅचची IAS ऑफिसर आहे. प्रोबेशनसाठी या वाशिम जिल्ह्यामध्ये अलोकेट झालेली आहे आणि त्याने आज सकाळी रुजू झालेली आहे. आणि आपला GADमध्ये आम्हाला ठराविक शेड्यूल आहे प्रोबेशनरला कोणचा अटॅचमेंट करायची आहे, इंडिपेंडंट चार्जेस कधी होणार आहे, यांच्या GADचे सगळं प्रोबेशनरसाठी एकसारखी शेड्यूल असतात. त्या शेड्यूलप्रमाणे तिला ट्रेनिंग द्यायला आम्ही तयार आहोत. शासनाने त्या बाबतीत शहानिशा करावी. अनेक होतकरू युवा आहेत, सामान्य कुटुंबातले आहेत, खूप कष्ट घेतात, पण त्यांना IAS अधिकारी नाही तर सरकारी भरतीमध्ये तिथं जाता येत नाही. पण अशा पद्धतीने काही डॉक्युमेंटचा फेरफार जर करून काही लोक अधिकारी झाले असतील आणि तसा रिपोर्ट असेल तर नक्कीच सरकारने त्या बाबतीत लक्ष घालावं आणि योग्य ती कारवाई करून सिस्टमला न्याय द्यावा असं त्या ठिकाणी माझ्या सारख्याचं मत आहे.